ये दे तू तो ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला की तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ते तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असतो मित्रांनो. जे आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला. तर मित्र आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अशा प्रकारे लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये याचं प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर जे बीट मार्क पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेलाच आहे मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमचे फोटो दिलेला आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो जे फोटो मित्रांनो फोटो लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का सेकंड बिटला 2 पार्ट मध्ये फोटोला अशा प्रकारे सेकंड बिटला 2 पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो. आणि आपला सेकंड बिटला 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करता मित्रांनो. त्या आश्रमामध्ये तुम्ही पण फोटो वगैरे लवकर जे का कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का अशा प्रकारे इथे एक डब्याचं ऑप्शन आहे त्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे आपण जे पीएनजी दिलेला मित्रांनो अशा प्रकारे टेक्स्ट पेजला सर्व पीएनजीला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे जे प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे अशा प्रकारे डबल बीटचे जे बीट्स दिलेला मित्रांनो मग आपलं डबल बीटला अशा प्रकारे पीएनजी वगैरे ऍड करून घ्या. जसं की आपलं जे खालच्या पीएनजी वरती जसं की 1 नंबरच्या पीएनजी वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे 3.1च्या बीट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे सेकंड नंबरची पीएनजी मित्रांनो मग आणि आपला जे 3.1च्या बीटला जे लेफ्ट साईडचा पार्ट कट करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे 4.20च्या बीटला जे राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्याला 3 नंबरच्या पीएनजीला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला सेकंड बीटला जायचं पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 4 नंबरच्या पीएनजीला अशा ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 7.27च्या बीट पण ओढून घ्यायचं आहे पीएनजीला. आपण ह्या पीएनजीला पण ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 5 नंबरच्या पीएनजी मित्रांनो 7.27च्या बीट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे लास्टच्या पीएनजी पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं सेटचं वगैरे झालेलं आहे दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे खाली ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. त्या ग्रुपच्या वरचे फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला त्या ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला ऑन करून घ्यायचा. असं ऑन वगैरे केल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला मध्ये 3 ग्रुप दिसले मित्रांनो. मग आणि आपला वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. म्हणजे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे जे का तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरचं ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. जसं ऍड वगैरे केला त्याच्यामुळे तुम्ही पण एकदम छान असं पण ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारे ऍड वगैरे केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपलं जे टेक्स्ट पेज एकदम छान असं सेट झालेले आहे का तुम्ही बघून घ्यायचं मित्रांनो. असं सेट वगैरे करूनच घ्यायचं. सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 1 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपलं एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असं शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या सेकंड बीट आहे मित्रांनो त्या सेकंड बीटच्या जागी सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असं बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो.
ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड जे का लहान बिटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो एक फोटो सोडायचा. मित्रांनो जे पुढचे जे लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का एक फोटो सोडायचा जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेज शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे रास्टर ट्रान्सफॉर्मचा इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्टला ऑन करून घ्यायचं मित्रांनो. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. स्क्रॉल करून आल्यानंतर जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला इफेक्टवरती क्लिक करून मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केलं ठीक आहे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी वाला इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो एक उरलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या एकदम छान असं पद्धतीने दिसून आलं. जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला असं प्रेस करून फोटोजमध्ये सेट वगैरे करून घ्यायचं. सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.